हॅलो, आज आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ DFT. या प्रॉपर्टीज सेम DTFTच्या प्रॉपर्टी सारख्याच आहेत, फक्त काही प्रॉपर्टीज थोड्याशा वेगळ्या आहेत. तर आपण प्रॉपर्टीज त्यांच्या प्रूफ सोबत शिकणार आहोत. पहिली प्रॉपर्टी आपण बघूयात, पिरियॉडिसिटी प्रॉपर्टी. पिरियॉडिसिटी प्रॉपर्टी एक्स ऑफ के मध्ये जर आपण n सॅम्पल्स मिळवले तर ते काय राहील, एक्स ऑफ केच. ओके, सो हे प्रूव्ह करण्यासाठी आपण एक्स ऑफ के चा फॉर्म्युला लिहूयात. एक्स ऑफ के एक्स ऑफ n e raised to minus j 2 pi by n kn. k is varying from 0 to n minus 1. जर आता इथे आपल्याला एक्स ऑफ के प्लस एन करायचं आहे तर इथे जिथे जिथे के आहे तिथे आपल्याला काय लावावं लागेल, के प्लस एन. सो फॉर्म्युला आपण रिराईट करूयात. ई रेज टू मायनस जे 2 पाय बाय एन, इथे काय राहील, के प्लस एन इंटू एन. ह्याला सेपरेट करायचं आहे आपल्याला. आता n 0 to n minus 1 x of n e raised to minus j 2 pi by n k n into e raised to प्लस आहे म्हणजे हे साइन इथे काय होईल, मायनस मायनस प्लस मायनस 2 pi by n k n. ओके, सॉरी, k इंटू n आणि कॅपिटल n इंटू n. सो कॅपिटल n n कॅन्सल होईल. ई रेस टू मायनस जे 2 पाय इंटू दिस इंटीजर नंबर, हा फॅक्टर 1 होईल. ओके, तुम्ही जर कॉस मायनस जे साईनच्या फॉर्म्युलामध्ये ठेवून पाहिलं तर 2 पाय अँगल असल्यामुळे आणि 2 पाय मल्टिप्लाइड बाय n म्हणजे 2 पाय 4 पाय 6 पाय लाईक दिस. मग हा फॅक्टर होईल 1. हा फॅक्टर 1 झाला तर काय होईल, एवढीच गोष्ट राहील. आणि हे काय आहे, हा एक्स ऑफ के आहे ना, ओरिजिनल फॉर्म्युला. म्हणजेच ह्याला आपण लिहू शकतो एक्स ऑफ के. जर असंच आपण लिहिलं के प्लस आर एन, म्हणजे इथे एक फॅक्टर ॲड केला आपण, एक आर एन, आरची व्हॅल्यू 2 घेतली किंवा 3 घेतली तर काय होईल, म्हणजेच 2n किंवा 3n सॅम्पल्स ॲड केले आपण अजून केमध्ये तरीसुद्धा हे काय राहणार आहे, एक्स ऑफ के. आणि हे तुम्ही अगेन प्रूव्ह करू शकता अशा प्रकारे. सो पिरियडिक आहे, जसं DTFT पिरियडिक होता ना, तसंच हा n हा पिरियड आहे, त्याचा कॅपिटल N पिरियड आहे. तर कॅपिटल Nनी DFT पिरियडिक आहे आपण असं म्हणू शकतो. ओके, आता टाइम डोमेनमध्ये पण आपल्याला माहिती आहे की इन्व्हर्स घेतल्यानंतर जो सिग्नल मिळतो तो पिरियडिक बनतो DFT मध्ये. सो त्यासाठी सुद्धा आपण प्रॉपर्टी लिहू शकतो. ती कशा प्रकारे लिहू शकतो ते आपण पाहूयात. एक्स ऑफ n प्लस कॅपिटल N इज इक्वल टू एक्स ऑफ n फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ n. मगाची प्रॉपर्टी एक्स ऑफ के प्लस एन इज इक्वल टू एक्स ऑफ के फॉर ऑल द व्हॅल्यूज ऑफ के. ओके, आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण एक्स ऑफ एनची डेफिनेशन लिहूया. 1/n दिस के वॅरिंग फ्रॉम 0 टू n minus 1 एक्स ऑफ के e raised to j 2 pi by n k n where n is varying from 0 to n minus 1. आता इथे आपल्याला ही गोष्ट बघायची काय आहे, एक्स ऑफ n प्लस n. मग इथे जिथे जिथे n आहे तिथे काय लिहायचं आहे आपल्याला, n आहे तिथे आपल्याला लिहायचं आहे n प्लस n. सॉरी, कॅपिटल एक्स ऑफ के ई रेज टू जे 2 पाय बाय n के इथे येईल n प्लस n. परत ह्याला स्प्लिट करूयात आपण.
n minus 1 x of k e raised to j 2 pi by n k small n आणि e raised to j 2 pi by n k कॅपिटल n. हे कॅन्सल होईल. e raised to j 2 pi k फक्त राहील. अगेन आपल्याला माहिती की तो फॅक्टर 1 आहे. सो हा फॅक्टर 1 झाला की काय होईल, हे एवढीच गोष्ट होईल. आणि हे काय आहे, एक्स ऑफ एन ची डेफिनेशन आहे इनवर्स DFT साठी. तर हा फॅक्टर 1 झाल्यानंतर हे काय आहे, एक्स ऑफ एन आहे. ओके, एक्स ऑफ एन आहे. सी, म्हणजेच आपण हे म्हणू शकतो की एक्स ऑफ एन प्लस एन इज इक्वल टू एक्स ऑफ एन. इथे सुद्धा आपण आर या फॅक्टरने मल्टिप्लाय करू शकतो जेव्हा आर एक इंटीजर आहे. तर ही झाली पिरियॉडिसिटी प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टी बघूया, लिनियरिटी प्रॉपर्टी. लिनियरिटी लिनियरिटी प्रॉपर्टी. ओके, एखादा सिग्नल आहे x1 ऑफ एन, त्याचा आपण DFT आहे एन पॉईंट असं अज्यूम करूया x1 ऑफ के. दुसरा सिग्नल आहे x2 ऑफ एन, त्याचा DFT आहे एन पॉईंट x2 ऑफ के. लिनियरिटी प्रॉपर्टी फॉलो करण्यासाठी प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन फॉलो करणं महत्त्वाचं आहे. सो त्यासाठी आपल्याला दोन प्रॉपर्टीज लागतात, एक तर होमोजेनिटी प्रॉपर्टी आणि दुसरी ॲडिटिव्हिटी प्रॉपर्टी. होमोजेनिटी प्रॉपर्टी म्हणजे स्केलिंग एका कॉन्स्टंटने केलं आपण याला, ए x1 ऑफ एन. जर आता हा इनपुट घेतला तर त्याचा DFT काय असायला पाहिजे, एन पॉईंट DFT, तो हे जे आउटपुट आहे त्याला सेम कॉन्स्टंटने मल्टिप्लाय झालं पाहिजे. प्लस आता बीने मल्टिप्लाय केलं सपोज x2 ऑफ एनला, DFT त्याचा एन पॉईंट काय होईल, बी इंटू दिस x2 ऑफ के. ओके, ही झाली होमोजेनिटी प्रॉपर्टी फॉलो झाली. तर काय होईल आता, ॲडिटिव्हिटी म्हणजे असेच जर बरेच इनपुट घेतले आपण तर काय व्हायला हवंय, त्याचं DFT ह्यांचं कॉम्बिनेशन यायला पाहिजे. ओके, म्हणजेच ते आपण कसं म्हणू शकतो, या दोघांची पण ॲडिशन केली, ए x1 ऑफ एन प्लस बी x2 ऑफ एन, तर त्याचा DFT एन पॉईंट काय यायला पाहिजे, ए x1 ऑफ के प्लस बी x2 ऑफ के. सो होमोजिनिटी आणि ॲडिटिव्हिटी दोन्ही प्रॉपर्टी एकाच वेळेस फॉलो झाला, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन फॉलो झाला. सो आपण म्हणू शकतो की लिनियरिटी प्रॉपर्टी फॉलो होते. सो लिनियरिटी प्रॉपर्टीसाठी हे स्टेटमेंट आहे प्रॉपर्टीचं. नेक्स्ट आपण बघणार आहोत सर्क्युलर टाइम शिफ्टिंग प्रॉपर्टी. दिस इज द थर्ड प्रॉपर्टी. सर्क्युलर टाइम शिफ्टिंग काय असते, सिग्नल पिरियॉडिक आहे म्हणजे काय, आपण असा सिग्नल घेतला 1 2 3 4 सॅम्पल्स, पिरियॉडिक आहे म्हणजे हे परत 4 सॅम्पल रिपीट होत आहेत ना, अगेन अँड अगेन लाईक दिस 2 3. ओके, बट आपण कोणत्या पिरियडवरती कॉन्सन्ट्रेट करतो, हा पिरियड है ना, हे आहे इथे आपण कॉन्सन्ट्रेट करतो है ना. जर आपण हा सिग्नल शिफ्ट केला, हा एक्स ऑफ एन आहे, सपोज एक्स ऑफ एन -2 करायचं आहे मला, तर काय होईल, हा सिग्नल शिफ्ट झाला, पिरियडिक सिग्नल शिफ्ट केला आपण. ओके, सो काय होईल, इकडचे सॅम्पल इकडे येतील. ओके, म्हणजेच हे सॅम्पल राहील, हे सॅम्पल, पुढचा सॅम्पल होईल असं, हे सॅम्पल जाईल 2 सॅम्पल पुढे आणि हे सॅम्पल असं राहील. ओके, त्याच्या पुढचे सॅम्पल्स असे राहतील दिस. ओके, बट आता इथे सुद्धा अगेन 0 1 2 3 4 सॅम्पल आहेत, 0 1 2 3. हे सॅम्पल पुढे गेलेले आहेत, इथले मागचे इकडे आलेले आहेत, बट आपला एरिया हा आहे, इथेच आपण बघतोय फक्त.
सो इथे काय होतं आहे, आपल्याला एवढंच बघितल्यावरती काय वाटतं की हे सेकंड सॅम्पल 2ने फिरून मागं आलेलं आहे ना, इथं गेलं मग इकडे आलं है ना. हे सॅम्पल कुठे गेलं, 2 पॉईंट पुढे सरकलं तर ते 2ने फिरून मागे आलेलं आहे, म्हणजे हे गेलं फर्स्ट पोझिशनला असं फिरून, फर्स्ट सेकंड 2ने शिफ्ट झालं. ओके, सो आपण ब्रेक करू शकतो याला की इथून इथपर्यंत सिग्नल अगेन कंटिन्युअस आहे, जो आपला पहिला ऑब्झर्वेशन होता अगेन इथून इथपर्यंत, म्हणजे जेवढे सॅम्पल्सनी तुम्ही शिफ्ट केलेलं आहे 2 सॅम्पलने, तर 0 1 हा एक पार्ट आहे आणि हा एक पार्ट आहे. तो सर्क्युलरली शिफ्ट झाल्यासारखं दिसतं आपल्याला. हे लिनियर शिफ्ट आहे पण सर्क्युलर शिफ्ट का वाटते, कारण की आपण एवढ्याच रिजनवरती कॉन्सन्ट्रेट करतोय, त्यामुळे सर्क्युलरली शिफ्ट झाल्यासारखं दिसतं आपल्याला. त्यामुळे हे शिफ्टिंग जे आहे DFT मध्ये हे सर्क्युलर आहे आपण असं म्हणतो. ओके, सो जर सर्क्युलर टाइम शिफ्टिंग म्हणजे शिफ्टिंग जर टाइम डोमेनमध्ये झालं तर मग DFT घेतल्यावरती काय होतं हे आपल्याला या प्रॉपर्टीमधून बघायचं आहे. ओके, सो हे 2 पार्ट लक्षात ठेवा, 0 to 1 2 to 3 जेव्हा 2ने शिफ्ट केलेलं आहे. ओके, जर आपण वेगळ्या अंकाने शिफ्ट केलं तर ते पार्ट तसेच मूव्ह होतील, म्हणजे 0 to 3 आणि 1 1 असं. ओके, सो आता आपल्याला DFT कशाचा काढायचा आहे, DFT आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे जर सिग्नल शिफ्ट झालेला आहे. ओके, सो याला आपण असं रिप्रेझेंट करू शकतो n-m पिरियडिक विथ पिरियड कॅपिटल N, याचा DFT काय असेल. सो आता ह्या गोष्टीलाच आपण काय लिहू शकतो, त्या गोष्टीला x ऑफ असं असेल, n पॉइंट्सने पिरियडिक असेल तर आपण ह्याला आपण कसं म्हणू शकतो, x ऑफ n प्लस n मायनस m. ओके, सेम म्हणजे n ॲड करू शकता, याच्यामध्ये 2n ॲड करू शकता, -n ॲड करू शकता, -2n ॲड करू शकता. ओके, बट फॉर सिम्प्लिसिटी आपण n लिहिलेला आहे इथं. ओके, सो याचा DFT घ्यायचा आहे आपल्याला. सो आपण डेफिनेशनमध्ये ठेवून घेऊयात पहिल्यांदा n व्हॅल्यू फ्रॉम 0 to n-1 x ऑफ, तर मी डायरेक्टली लिहिते n प्लस m मायनस m, हे n ने सर्क्युलर आहे म्हणून, आणि डेफिनेशनमध्ये आहे e⁻j2π/n kn, तर k इज व्हॅरिंग फ्रॉम 0 to n-1. ओके, आता आपल्याकडे 2 पार्ट होते मगाशी की शिफ्ट जिथपर्यंत आहे तिथपर्यंतचा पार्ट. सो आपण ह्या स्टेटमेंटला सुद्धा ब्रेक करू शकतो. ब्रेक का करायचा आहे आपल्याला, की आपल्याला परत फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये तसंच फॉलो होतंय का ते चेक करायचं आहे, कारण की आपण इकडे सर्क्युलरली तो सिक्वेन्स ब्रेक झाल्यासारखा आपल्याला दिसतो ज्या पॉईंटला, त्या पॉईंटपर्यंत 2 पार्ट करायचे आपल्याला. सो n स्टार्टिंग फ्रॉम 0 टू शिफ्ट होती 2 तर 1 पर्यंतचा पार्ट बघत होतो, म्हणून इथे शिफ्ट आहे m पर्यंत, तर आपण इथे काय बघणार आहे m-1 पर्यंत. ठीक आहे, हा एक पार्ट आहे -m e⁻j2π/n kn. अजून दुसरा पार्ट कोणता होता, प्लस m-1 सेकंड सॅम्पलपर्यंत होतं, तर m-1 म्हणजेच फर्स्ट सॅम्पलपर्यंत बघितलं होतं, आणि नंतर त्या सॅम्पलपासून mth सॅम्पलपासून द लास्ट सॅम्पल n-1 सॅम्पल. सो हा होईल x ऑफ n प्लस n मायनस m e⁻j2π/n kn. हे 2 पार्ट झाले. सर आता इथे आपल्याला प्रॉपर्टीचा प्रूफ बघायचा आहे. इथे आपण काय करूया, हा पार्ट आहे, ह्याला आपण काहीतरी एक नाव देऊयात, n प्लस n मायनस m ला एक नाव देऊयात, n प्लस n मायनस m, त्याला आपण l नाव देऊयात. l नाव दिलं तर n साठी काय व्हॅल्यू होईल,
त्यामुळे एन काय होईल, एल प्लस एम मायनस एन. ओके, सो आता हे आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये ठेवायचं आहे इथे. सो आता एन इज इक्वल टू 0 असताना काय होईल, एन इज इक्वल टू 0 असताना इथे आता एल रिप्लेस करायचं आपल्याला सगळीकडे. तर काय होईल इथे, एल इज इक्वल टू एन प्लस एम एन मायनस एम प्लस एन इज इक्वल टू 0. ओके, इज इक्वल टू एन मायनस एम. आता एन पॉईंटनी आपण पुढे ॲड केलं, सबट्रॅक्ट केलं तरी आपल्याला काय मिळणार, तीच व्हॅल्यू मिळणार आहे सॅम्पलची, म्हणून याला आपण मायनस एम म्हणू शकता. ओके, एनला आपण 0 ठेवलं कारण की इट इज इक्विव्हॅलंट, सेम सॅम्पल्स आहेत ते. आता एन इज इक्वल टू एम मायनस 1 असताना काय होईल, एलची व्हॅल्यू एन मायनस एम, एनची व्हॅल्यू एम मायनस 1 प्लस एन आहे एम मायनस 1 एम मायनस 1. सो ही काय होईल व्हॅल्यू, एम मायनस एम कॅन्सल होईल, एन मायनस 1 एन मायनस 1. आता ह्याचे लिमिट्स आपण ठरवले की काय होणार आहे, तर आपण ह्या स्टेपमध्ये रिप्लेस करत जाऊया. सो इथे आपल्याला ठेवायचं आहे एल, एन इज इक्वल टू 0 असताना एलची व्हॅल्यू काय झाली, मायनस एम, आणि एम मायनस 1 व्हॅल्यू असताना ही व्हॅल्यू काय झाली, कॅपिटल एन मायनस 1. इथे आपल्याला ठेवायचं आहे एल, आणि इथे काय होईल, इथे आपल्याला एनला एलच्या टर्म्समध्ये ठेवायचं, म्हणजे हे ठेवायचं आहे. मग आता इथे आपण काय ठेवूयात, आपण हा फक्त पार्ट रिप्लेस करू. ई रेस टू मायनस जे 2π बाय एन, इथे आपल्याला काय ठेवायचं आहे, एल प्लस एम मायनस एन. कशाऐवजी, के टू एनच्या ऐवजी आपल्याला हे ठेवायचं आहे मायनस एन. सिमिलरली इकडे पण आपल्याला चेंज करायचं आहे. पहिल्यांदा आपण लिमिट्स काय होतील हे बघून घेऊ. ओके, सो या गोष्टी त्याच राहतील. एन इज इक्वल टू एम असताना एल काय होईल, एन मायनस एम, एनची व्हॅल्यू आहे एम. ओके, सो प्लस एम म्हणजेच ही व्हॅल्यू येईल एन, म्हणजेच आपण 0 लिहू शकतो. एनची व्हॅल्यू आता अप्पर लिमिट काय आहे, एन मायनस 1. सो एलची व्हॅल्यू काय होईल, एन मायनस एम प्लस एन मायनस 1 म्हणजेच 2n मायनस एम मायनस 1. 2n ॲड केलं, एन ॲड केलं, सिमिलर टू 0. सो हे आपण लिहू शकतो मायनस एम मायनस 1. ओके, सो हे दोन लिमिट्स काय होतील, 0 टू, इथे एल ठेवला तर 0 टू मायनस एम मायनस 1. ओके, इथे काय होईल, एक्स ऑफ एल ई रेस टू मायनस जे 2π बाय एन के एल प्लस एम मायनस एन. सेम आहे, हे पण सेम आहे. लिमिट्स तेवढे वेगळे आहेत. लिमिट्सची रेंज बघूया आपण काय होती. आता हे खोडून टाकू. लिमिट्सची रेंज बघा, इथे काय आहे, 0 टू एम मायनस 1. त्याच्या पुढची व्हॅल्यू जस्ट काय, मायनस एम टू एन मायनस 1. म्हणजेच ही एक कंप्लीट रेंज आहे, एल स्टार्टिंग फ्रॉम 0 टू एन मायनस 1. ओके, मग आपण ह्याला असं लिहू शकतो का, एकत्र हे दोन पार्ट लिहिण्याऐवजी आपण एकाच पार्टमध्ये लिहू शकतो. एलची रेंज अगेन 0 टू कॅपिटल एन मायनस 1 राहते. ओके, म्हणजे हे असं होईल. आता ह्याला स्प्लिट करूयात. एल 0 टू कॅपिटल एल मायनस 1
capital N minus 1 e raised to minus j 2 pi by n k पहिला पॉइंट L e raised to minus j 2 pi by n k into m e raised to माइनस माइनस प्लस होईल इथे j 2 pi by n k n. ओके, k n n इंटू n बाय n हा 1 हे कॅन्सल होईल आणि e रेस टू मायनस जे 2 पाय k 1 होईल. सो हा पॉईंट 1 होईल आणि हे उरेल. या गोष्टीमध्ये आपल्याला लिमिट्स आहेत एल बाबतीत है ना, म्हणजेच हा फॅक्टर या समेशनमध्ये नाही आहे, त्याला आपण बाहेर घेऊ शकतो. e रेस टू मायनस जे 2 पाय बाय n k m इंटू हा समेशन इकडे येईल x ऑफ l e रेस टू मायनस जे 2 पाय बाय n k l. तर ही डेफिनेशन कशाची आहे, x ऑफ k ची डेफिनेशन आहे, एक सिग्नल आहे है ना. आणि इथे आपण जर n ॲझ्युम केलं आपल्या ओरिजिनल डेफिनेशन सारखं, n स्टार्टिंग फ्रॉम 0 to n minus 1 x ऑफ n e रेस टू मायनस जे 2 पाय बाय n k n. सो ही डेफिनेशन आहे x ऑफ k ची. सो e रेस टू मायनस जे 2 पाय बाय n k m हा तोच फॅक्टर आहे ज्याने आपण शिफ्ट केलं होतं इंटू x ऑफ k. म्हणजे जर x ऑफ n एक सिग्नल आहे ओरिजिनल सिग्नल ज्याच्यामध्ये शिफ्ट नाही आहे काही, त्याचा DFT x ऑफ k आहे. तर या शिफ्टेड सिग्नलचा DFT असा येतो की ज्याला एका फेजरने मल्टिप्लाय केलेला आहे. DTFTची आणि ही प्रॉपर्टी एक्झॅक्टली सिमिलरच आहेत. सो मी इथे लिहिते या पॉईंटला ही गोष्ट is equal to e raised to minus j 2 pi by n k m into x of k. सो ज्या फॅक्टरने आपण शिफ्ट केलेला आहे मायनस n मायनस m, सो त्या क्वांटिटीचा फेजर जो आहे e रेस टू मायनस जे 2 पाय बाय n k इंटू m याने तुमच्या ओरिजिनल DFTला मल्टिप्लाय होणार आहे. सो ही आहे सर्क्युलर टाइम शिफ्टिंग प्रॉपर्टी. थँक्यू.